नमस्कार, मी शरद माळी. तुम्ही बघत आहात राष्ट्रहित न्यूज. आज मी कोल्हापूरमध्ये आहे. आज समस्त हिंदुत्ववादी जे सर्व उत्साही, एकनिष्ठ, हिंदुत्वनिष्ठ असे सर्व हिंदूप्रेमी बांधव इथं गोळा झाले आहेत. हेच गोव्यासाठी रवाना होणार आहेत. आणि खरं तर आपल्यासोबत आज नरवीर शिवा काशिदे यांचे 14वे वंशज 13वे वंशज आनंदराव काशिदे आपल्यासोबत आहेत. आणि निश्चितच ते सुद्धा ह्या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवासाठी ते सामील होणार आहेत. त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. नमस्कार. गोव्यामध्ये जो हिंदुत्ववाद्यांचा वैश्विक महोत्सव जो व्हायला लागला आहे, हा महोत्सव गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने चालू आहे. वेगवेगळ्या देशातली, वेगवेगळ्या प्रांतातली, आपल्या भारतातली वेगवेगळ्या भागातली, म्हणजे प्रत्येक राज्यातली त्या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. त्यांना ज्या समस्या आहेत त्याचं तिथं समस्या सांगितल्या जाणार आहेत. त्याच्यावरचं निराकरणही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. आणि खरं म्हटलं तर इतका प्राचीन देश, इतकी प्राचीन आपली संस्कृती, पण दुर्दैवानं बऱ्याच आपला देश आज अफगाणिस्तान असेल, इराक असेल, इराण असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, असं तुकडं होत गेलेला होता. आता परवा काश्मीर 370 हटवल्यानंतर आपल्यात आला. आज सुद्धा जर बघितलं तर आज आपण म्हणतोय, आज भारताला हिंदुत्ववादी सगळं जग म्हणून, हिंदुस्थान म्हणून ओळखते. पण दुर्दैवानं आपणच इथे इंडिया वगैरे आम्ही करत बसलो आहे. जर आम्हाला यावरती सोल्युशन करायचं असेल, आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचं असेल, तर आम्हाला सगळ्यांना ह्या गोव्यामध्ये होणाऱ्या महोत्सवामध्ये सामील व्हायला पाहिजे. आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातून असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते, ज्यांना हिंदुत्वाबद्दल प्रेम आहे, जे त्या हिंदुत्वासाठी काम करतात, अशी सगळी मंडळी त्या ठिकाणी एकत्र होण्यासाठी निघाल्यात. आणि हा उत्सव चांगल्या पद्धतीनं एकत्र येऊन विचाराचं मंथन होऊन त्या मंथनातून आम्ही प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या समस्या असतील त्याचं निवारण करण्यासाठी या ठिकाणी परत येणार आहोत. आणि ज्या ज्या समस्या असतील त्याचं निवारणही होईल. आणि परत एकदा या देशावरती जसं शिवाजी महाराजांच्या काळात हिंदवी स्वराज्य निर्माण झालं होतं, तसंच हिंदवी स्वराज्य लवकरात लवकर हे हिंदू राष्ट्र घोषित होऊन आमच्या भारताला मिळेल, अशी मी आशा व्यक्त करतो. आपल्या या सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की जे हिंदुत्वनिष्ठ आहेत आणि या ठिकाणी आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय तू बोलो भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. हर हर येळकोट येळकोट. निश्चितच उत्साहाचं वातावरण आहे. सर्व हिंदुत्ववादी गोव्यासाठी निघालेले आहेत. आपल्यासोबत तरुण सुद्धा आहेत. त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. तुम्ही गोव्यासाठी निघाला आहात, वैश्विक हिंदू महोत्सवासाठी निघाले आहात, तुमचं काय मत आहे? नमस्कार. मी सर्वप्रथम माझी ओळख सांगतो. मी भगवंत भागीरथी मारुती जांभळे. मी मनसेचा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आहे. शिरोळ विधानसभा कार्यक्षेत्रातून मी आलेलो आहे. शिरोळ तालुक्यामधूनच नव्हे तर ह्या होणाऱ्या ते 24 जूनपासून 30 जूनपर्यंत वैश्विक हिंदू राष्ट्र या महोत्सवाच्या निमित्तानं, या गोव्या येथे होणाऱ्या महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही सर्व जिल्ह्यातीलच प्रत्येक तालुक्यातील या ठिकाणी सर्व, मगाशी जसं बऱ्याच मान्यवरांनी सांगितले की 60पेक्षा जास्त या ठिकाणी हिंदू बांधव या ठिकाणी चाललेले आहेत. तर ह्या महोत्सवामध्ये जे काही तिथं गोष्टी घडणार आहेत, हे फक्त देशाबद्दलच नाही, पण देशाच्या बाहेरच्या पण इतर देशातले पण काही त्या ठिकाणी मान्यवर येणार आहेत. विधितज्ञ तिथं असणार आहेत. आणि हिंदू राष्ट्र आपल्याला कशासाठी हवं आहे आणि त्या हिंदू राष्ट्रासाठी आपण काय केलं पाहिजे याची सर्व तिथं आपल्याला शिदोरी मिळणार आहे. आणि ते तिथून आपण सगळे घेऊन आपण आपल्या आपल्या भागामध्ये, मग आपला गाव असेल, आपला शहर असेल, आपले तालुका असेल, जिल्हा असेल, आपल्या आपल्या ह्या भागामध्ये हिंदू राष्ट्र कसं व्हावं आणि कशासाठी व्हावं हे आम्ही इथं याच ठिकाणी आम्ही निश्चितपणे पोचवू. आणि ते एक वेगळी ऊर्जा आम्हाला तिथून मिळणार आहे. आणि ती ऊर्जा आम्ही इथं आल्यानंतर सर्वांना आम्ही इथं देणार आहे. आणि त्यासाठी मी खरंच हिंदू जनजागृती समिती आणि सर्वच सनातन प्रभात समितीच्या या सर्वच मान्यवरांचं मी आभार मानतो की त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची एक मला संधी त्या ठिकाणी मला मिळते. धन्यवाद. निश्चितच सर्वजण उत्साहाच्या वातावरणामध्ये हे वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवासाठी रवाना होणार आहेत आता. आणि ही कोल्हापूरचं भाग्य आहे की इथून 60 ते 62 हिंदूप्रेमी इथून जात आहेत. आणि आता पुढे इथून उद्याच्या 24 तारखेपासून 30 तारखेपर्यंत हा महोत्सव चालू राहणार आहे. आणि या महोत्सवाची तुम्हाला जर अपडेट नेहमी पाहिजे असेल तर राष्ट्रहित न्यूज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कॅमेरामन दीपकसोबत मी शरद माळी, राष्ट्रहित न्यूज कोल्हापूर. जय हिंद.